असा पॅनकेक जर तुम्हाला घरी बनवायचं असेल ना, तर ही पॅनकेकची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चवीला तर इतका भारी लागतो ना, आणि यामध्ये चॉकलेट असल्यामुळे लहान मुलांना तर खूपच आवडेल. त्यासाठी काय करायचं, एका बाउलमध्ये 1.5 कप मैदा घालायचा आहे. जर तुम्हाला मैदा घालू नसेल वाटत ना, तर त्याऐवजी गव्हाचं पीठ घालू शकता. आता यामध्ये अर्धा कप पिठी साखर, पाव चमचा बेकिंग सोडा घालून याला मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचंय आणि याला चांगलं असं फेटून घ्यायचंय. आणि आपल्याला यामध्ये 5 ते 6 थेंब व्हॅनिला एसेन्स घालायचं आणि परत एकदा याला फेटून घ्यायचंय. 2 मिनिटात तुम्ही इथे बघू शकता बॅटर बनवून तयार झाले. हे बघा, इथे बॅटरची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता पॅनकेक बनवण्यासाठी अशा एकाच कपाने आपल्याला बॅटर मोजून घ्यायचे, म्हणजे आपले पॅनकेक एकसारखे येतात. आता पॅनकेक बनवण्यासाठी पॅनला अगोदर थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आता पॅन गरम झाला की वरतून असं कपाने बॅटर सोडायचंय. आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 सेकंदासाठी याला बेकू द्यायचंय आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता यावरचं झाकण काढून पॅनकेकला लगेच पलटून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता आपला पॅनकेक दिसायला किती मस्त दिसतोय. आता आपल्याला अशाच पद्धतीने बाकीचेही पॅनकेक बनवून घ्यायचे. तर हे बघा, आपले इथे मस्त पॅनकेक बनून तयार झाले. आता काय करायचं, आपल्याला पॅनकेकच्या दुसऱ्या बाजूने मेल्टेड चॉकलेट लावून घ्यायचं. आता त्यावर दुसरा पॅनकेक ठेवून पॅनकेक खाण्यासाठी रेडी झाला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.